नमस्कार, नेहा न्यूजच्या बातम्यात आपले स्वागत। आपण पाहत आहात लोकसभा निवडणूक धमाका 2019। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून प्रचाराने गती घेतली असून चतुष्कोणीय मुकाबला म्हणून मीडियाने आपल्या जाहिराती वाढवण्यासाठी मोठ्या भांडवलदारांचा प्रचार सुरू करून दिला आहे। मीडियानुसार सुभाष झांबड व खैरे यांच्यामध्ये रोमांचक लढत व हर्षवर्धन जाधव आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये कोण कोणाचे मते काढून पुढे येईल अशी बातमी मीडियातून प्रकाशित होत आहे। लोकसभेत एकूण 23 उमेदवार असून त्यात सर्वात कमी वयाचे उमेदवार मोहसिन सर असून अत्यंत कमी वयात ते संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यात सुप्रसिद्ध असून युवा वर्गात त्यांचा मोठा क्रेज आहे। मराठवाडा ऑटो रिक्षा युनियनचे ते अध्यक्ष असून जिल्ह्यातील सर्वच ऑटो रिक्षा चालक व मालकांत त्यांची ख्याती आहे। एक मन मिळावं आणि लोकांच्या अडीअडचणीत येणारे काम करणारे व सर्वांची सुख दुःखात सहभागी होऊन मदत करणारे आहेत। यासाठी आपले उमेदवार मोहसिन सर नसीम भाई कसे निवडून येईल त्यासाठी विविध रणनीती तयार करून त्यांनी ऑटो रिक्षा चालक चमत्कार दाखवणार, ऑटो रिक्षा निवडून येणारचा नारा बुलंद केला आहे। मोहसिन सरला ऑटो रिक्षा चालकासहित शहरातील पानटपरी चालकांनी आपला पाठिंबा घोषित केला आहे। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदार यावेळी बदल घडवून जातीय गणितांचे पंडितांना दाखवून देणार आहे की या निवडणुकीत त्याच्या ज्योतला सर्वांनी मिळून मशाल करून दिली आहे। मतदानावेळी कोणतेही राजकीय पक्ष व जातीवादी पक्ष नव्हे तर त्यांना फक्त चमत्कार होणार, ऑटो रिक्षा निवडून येणार। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लोक सांगत आहे की कोणतेही अडीअडचणीत सर्वप्रथम रिक्षा चालक सहकार्य करतात। दवाखाना, शाळा व इतर कोणत्याही कामासाठी रिक्षा चालक उभे असतात। तर का मग यावेळी आपण सर्व मतदारांनी मिळून गरीब रिक्षा चालकांना, जे रिक्षा चालक आपल्या अडीअडचणीमध्ये शाळा व इतर कोणत्याही कामामध्ये ते उभे असतात, तर मग का त्यांना निवडून देऊ नये आणि का त्यांना जिल्ह्याचा प्रतिनिधी बनवू नये अशी लोकांमधून चर्चा होत आहे।